आज आपण या व्हिडिओमध्ये ढाबा स्टाईल परफेक्ट मसाला पापड कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा पापड बनवण्यासाठी पापड अजिबात आपण तेलामध्ये तळून घेतलेला नाही। खूप सोप्या पद्धतीने साधारण 1 ते 2 चमचे तेलाचा वापर करून हा मसाला पापड आज आपण बनवलेला आहे। त्यामुळे खूप हेल्दी असा हा पापड आहे। चवीला खूपच छान होतो। घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये बनवून तयार होतो। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। आज आपण 3 मसाले पापड बनवणार आहोत। हे पापड तुम्ही घरगुती तयार करून घेता उडदाचे पापड ते वापरू शकता। इथे मी मार्केटमध्ये मिळणारे तयार पापड घेतलेले आहेत। साधारण 3 पापड घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो व बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे। काकडी या मसाला पापडमध्ये टाकून घेतल्यामुळे पापड चवीला खूपच छान होतो। एक जाड तळाचा पॅन घ्यायचा आहे किंवा तवा घ्यायचा आहे। इथे मी जाड तळाचा तवा घेतलेला आहे। त्यामध्ये साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। तेल टाकून या पद्धतीने पापडाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। अजिबात हा पापड आपण तळून घेणार नाही। कमीत कमी तेलाचा वापर करून हा मसाला पापड आज आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर तवा अगोदरच आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्मॅशरच्या साहाय्याने हा पापड आपल्याला चांगला दाबून घ्यायचा आहे। त्यामुळे छान तो कडक होतो, सर्व बाजूंनी चांगला तो भाजला जातो। कमीत कमी तेलामध्ये हा चांगला कडक कुरकुरीत मसाला पापड अगदी छान तळून होतो, छान भाजून होतो। आपण हा मसाला पापड भाजून घेतोय, पण हा कोणी म्हणणारच नाही की आपण भाजून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट हा मसाला पापड भरपूर तेलामध्ये तळल्यासारखा बनून तयार होतो। थोडंसं स्मॅशरने प्रेस करून घ्यायचं आहे। त्यामुळे सर्व बाजूंनी हा पापड चांगला भाजला जातो। पापड चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्यामुळे छान तो बराच वेळ कडक कुरकुरीत राहतो। त्याचबरोबर मसाला पापड देखील छान कडक कुरुम लागतो। पापड चांगला खरपूस भाजून झालेला आहे, चांगला तो कडक कुरकुरीत झालेला आहे। याच पद्धतीने आपण राहिलेले पापड देखील भाजून घेऊयात। तुम्ही डायरेक्ट तव्यावरती तेल टाकून सुद्धा पापड भाजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने दुसरी पद्धत म्हणजे पापडाला थोडंसं तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे व दोन्ही बाजूने स्मॅशरच्या साहाय्याने हा पापड चांगला तळून घ्यायचा आहे किंवा चांगला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे। तीनही पापड चांगले भाजून झालेले आहेत, चांगले ते कडक कुरकुरीत झालेले आहेत। ह्या पद्धतीने पापड आपण भाजून घेतल्यामुळे पापड आपल्याला अजिबात तळून घेण्याची गरज लागत नाही। त्याचबरोबर कमी तेलकट होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल, अजिबात तेलकट झालेले नाहीत। मसाला पापड बनवण्यासाठी अगोदरच आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी व कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर एक मोठी वाटी भरून आपण शेव घेतलेली आहे। आता आपण लगेचच पापड सर्व करूया। त्याकरिता पापड घेतलेले आहेत। पापडावरती आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, त्याचबरोबर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व त्यावर भरपूर सारा शेव टाकून घ्यायचे आहे। मसाला पापडामध्ये आपण कैरीचा सीजन असेल तर कैरीच्या सीजनमध्ये कैरीचे एकदम छोटे छोटे फोडी टाकून घ्यायचे आहेत। त्यामुळे देखील पापड चवीला खूपच छान होतो। आपल्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, काकडी यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। पापडावरती कांदा, टोमॅटो, काकडी टाकून झाली की वरून थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। साधारण चिमूटभर लाल तिखट प्रत्येक पापडावरती मी टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। लाल मिरचीचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग थोडंसं कमी अधिक करू शकता। वरून मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ व थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। तसेच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व आपल्या आवडीप्रमाणे शेव टाकून घ्यायची आहे। मी इथे मसाला पापडावरती भरपूर सारी शेव टाकून घेतलेली आहे। त्यामुळे पापड चवीला खूपच छान लागतो। खूप सोप्या पद्धतीने अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये परफेक्ट ढाबा स्टाईल मसाला पापड बनवून तयार होतो। बराच वेळापर्यंत छान तो कडक कुरकुरीत राहतो, अजिबात लूज पडत नाही। वरून आपण लिंबू पिळून घेतलेला आहे। आता आपण शेव टाकून घेऊयात। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये परफेक्ट ढाबा स्टाईल मसाला पापड एकदा नक्की बनवून पहा।
रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.